विधान भवनातला एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत की काय असा प्रश्न पडला। कारण एकीकडे सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना ऑफर देतात, पायऱ्यांजवळ फोटो सेशन होतं, त्यावेळेस सुद्धा एकनाथ शिंदे अस्वस्थ दिसले। कारण अंगुली निर्देश एकनाथ शिंदेच्या खुर्चीकडे झाला की उद्धव ठाकरेंना त्या खुर्चीवर स्थान दिलं नाही। बघा, हा निरोप समारंभाचा कार्यक्रम असतो तो हलक्या फुलक्या वातावरणात होतो। याच्यामध्ये कोट्या चिमटे काढणं, याच्यामध्ये शाब्दिक कोट्या, जोक्स आणि एक हलकं फुलकं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात। मला असं वाटतं की ही त्याच्याचपैकी एक गोष्ट आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बाजूला या, ते म्हणाले 29 पर्यंत स्कोप नाही, तुम्हाला स्कोप आहे। याचा अर्थ काय, राजकारणात काय फार काय ताबडतोब बदल होतो असा नाहीये। आजचा कार्यक्रम हा एक वेगळा असतो आणि मला असं वाटतं की त्याला त्याच नजरेतनं बघितलं पाहिजे। पण हलकं फुलकं वातावरण एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यावर काही बघायला मिळालं नाही, आम्ही त्यांचे चेहरे वाचत नाही। ते स्वतः फार गंभीरच असतात, असेही ते फार कमी बोलतात, गंभीर असतात। त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांच्या चेहऱ्यावरनं काही राजकारणाचे अंदाज बांधण्यासारखे। हलक्या फुलक्या वातावरणात देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अनिल परब आपण आता तयारी। थोडक्यात मी नेहमी प्रवीण दरेकरांना सांगतो कशी तयारी करा मंत्रिपदाची। असं म्हटलं ना, ह्या शाब्दिक कोट्या चालू असतात आणि हा एक असा कोट्यांचा भाग आहे। विरोधी पक्ष नेत्यांचा समारोप झालेला आहे, पण विरोधी पक्ष नेता सुद्धा निवडणूक करण्यात आली। शेवटचे 2 दिवस आता अधिवेशनाचे, त्याच्यात पक्षप्रमुख निर्णय घेतील ना। 2 दिवस अजून बाकी आहेत। पण आता फोटो सेशन दरम्यान सुद्धा आम्ही बघितलं की नीलम मोरे त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बाजूला इकडे एकनाथ शिंदे, एका खुर्चीचं अंतर होतं। ठीक आहे, हे सगळे योगायोग असतात, त्याला काय राजकीय दृष्टिकोनातनं बघण्याची गरज नाही। धन्यवाद।